टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीकरांना ज्याची प्रतीक्षा होती ते अमरावती विमानतळ अखेर आज सुरू होत आहे आणि आजपासून जर आपण पाहिलं तर अमरावतीवरून मुंबईसाठी पहिलं विमान जे आहे ते रवाना होणार आहे आणि या विमानतळाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच केंद्रीय विमान मंत्री आणि राज्यमंत्री हे देखील हजर राहणार आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सुसज्ज अशी टर्मिनल्स बिल्डिंग जी आहे ती तयार झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती की अमरावती विमानतळ केव्हा सुरू होणार आणि तो दिवस आज उजाडलेला आहे। तयारी कार्यक्रमाची पूर्ण झालेली आहे। जवळपास 10:30 वाजता या संपूर्ण विमानतळाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्याची तयारी झालेली आहे। खास करून या विमानतळाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर पश्चिम विदर्भातील प्रवाशांना जे आहे ते याचा फायदा होणार आहे, ज्यामध्ये अमरावती असेल, अकोला, बुलढाणा आणि वाशिम यामधील देखील या भागातील प्रवासी जे आहेत ते विमानाच्या माध्यमातून मुंबईला जाऊ शकतील। त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। पहिलं विमान आज जे आहे ते मुंबईच्या दिशेने झेपावणार आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आलेली आहेत। सुसज्ज असे संपूर्ण ही बिल्डिंग आहेत। या विमान सेवेच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला जी आहे ती चालना मिळणार आहे। आधी मुंबईला जायचं असल्यास तर नागपूरवरून विमानाने मुंबईला जावं लागत होतं, परंतु आता जर आपण पाहिलं तर अमरावतीमधनं ही विमान सेवा सुरू झालेली आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर अमरावती ते मुंबई अशी विमान सेवा सुरू झालेली आहे। आठवड्यातून 3 दिवस जर आपण पाहिलं तर अमरावतीवरून मुंबईसाठी जाता येणार आहे आणि आगामी काळामध्ये इतरही शहरांमध्ये दिल्ली असेल, सुरत आणि इंदोर या शहरांमध्ये विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये नाईट लँडिंगची देखील सुविधा सुरू होणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये आकर्षक अशी टर्मिनल्स बिल्डिंग या ठिकाणी तयार झालेली आहे। जवळपास 1992 मध्ये अमरावती विमानतळाची निर्मिती झाली होती। आतापर्यंत जर आपण विमानतळ पाहिलं तर फक्त व्हीआयपी लोकांसाठी सुरू होतं, परंतु आता सर्वसामान्य लोकांना देखील या विमानतळावरून जे आहे ते विमानाच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे। अमरावतीच्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा संपूर्ण विमानतळाचा प्रकल्प आहे। औद्योगिक विकासाला जी आहे ती चालना या विमानतळाच्या माध्यमातून मिळणार आहे। सोबतच मुंबईला जायचं म्हटलं तर नागपूरवरून अनेक जण जात होते आणि दुसरीकडे कमी वेळात आता मुंबई गाठता येणार आहे। दुरंतो एक्सप्रेस पेक्षा फर्स्ट एसीच्या पेक्षा कमी तिकीट जे आहे ते सध्या तरी विमानाचे आहे, परंतु भविष्यात त्याची तिकीट दर जे आहे ते वाढू शकतात। परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं तर या विमान सेवेमुळे अमरावतीच्या विकासाला जी आहे ती एक नवी चालना मिळणार असल्याची माहिती आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।